Some examples. Example 2. If the area of a triangle with vertices P -3 0, Q 3 0 and R 0 K is a 9 square unit, then find value of K. तर इथे आपल्याला एरिया दिलेला आहे ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 9 स्क्वेअर युनिट आणि अजून आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेत, व्हर्टायसेस दिलेले, पॉइंट आहेत पी क्यू आर, ह्याचे व्हर्टायसेस दिलेले आहेत, एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. देअरफॉर given is that x1 y1 equal to -3 0, then x2 y2 equal to 3 0 and x3 y3 equal to 0 आणि k. आता इथे आपल्याला फॉर्म्युलावरूनच के ची व्हॅल्यू काढायची. फाइंड आउट काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू किती फाइंड आउट करायचे. तर इथे आपण फॉर्म्युला वापरू, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. तर हा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा. ह्याच्यामध्ये आपण डिटर्मिनंट तयार करतो आणि त्याच्यावरून एरिया काढत असतो. पण आपल्याला एरिया दिलेला आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची के ची. एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे, 9 इक्वल टू हाफ. नाउ पुट हियर x1 x2 x3 y1 y2 y3, x1 x2 x3 -3 3 and 0, y1 y2 y3 0 0 k and write remaining column 1 1 1. आता हे सॉल्व करू आपण, त्यामुळे आपल्याला इथे के ची व्हॅल्यू लिखणार आहे. 9 इक्वल टू हाफ, यूज हियर एक्सपान्शन फॉर्म्युला. नाउ -3 into 0 into 1 0 minus k into 1 k. तिथे 0 नी मल्टिप्लाय केले तर 0 येणार आहे. त्याच्यामुळे आता आपण हा एलिमेंट घेऊ, प्लस 1 नी मल्टिप्लाय करायचे रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे 3 into k 3k आणि 0 into 0 0. त्याच्यामुळे लिहिलं नाही तरी चालेल. इक्वल टू 9 इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट -3 and -k plus 3k. negative become here positive. 9 equal to half in bracket 3k plus 3k. 3k plus 3k. Therefore 9 equal to half into 6k. म्हणजे 2 1 जा 2 2 3 जा 6. 9 equal to 6k. Therefore 9 equal to 6k. Therefore k 6k नाही 3k. 2 1 जा 2 2 3 जा 6. 3 into k 3k. 9 equal to 3k. Therefore k equal to 9 divided by 3 means 3. पण आता इथे के ची व्हॅल्यू आपल्याला प्लस मायनस घ्यायची, कारण डिटरमिनंट मधला एलिमेंट हा कोणता असू शकतो, प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो. एरिया जरी पॉझिटिव्ह असेल, एरिया जरी 9 हा आपल्याला पॉझिटिव्ह दिलेला असतोच, म्हणजे एरिया हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. पण डिटरमिनंट मधला जो एलिमेंट आहे तो प्लस मायनस असू शकतो, म्हणजे त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकते, +3 असू शकतो, -3 असू शकतो. देअरफॉर के इक्वल टू +-3. आन्सर k इक्वल टू +-3. म्हणजे k इक्वल टू +3 असेल किंवा k इक्वल टू -3 पण असेल.